फोटोशूट चालू आहे, बघू शकता फोटोग्राफर सुद्धा आलेले, चालू आहे फोटोशूट. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आता आलो आहे आम्ही श्रीदाच्या लग्नाला. बघू शकता तुम्ही इकडं मराठा मंदिर म्हणून आहे बघा, जयस्वाल आणि जाधव. आणि लग्नाला नक्की या. आणि बघा आता आजी जल्दी मम्मी पप्पाकडे आहे ना, काय याचा ठीक आहे, जाऊ दे ना आता. मग बरे आला सुसरा पुढे बघा डेकोरेशन केलेलं हो. मग अंगाशी दिदी किती भारी आवरलंय तू. हा ग हे बघा, हे सुशीला मम्मी आहे. हो हाय. मग स्वराज भैया आता नवरदेव रेडी होतोय आणि शो मध्ये करते मला सर रेडी होतं फोटो कर. मग झालं का तिथे रेडी. बघा सप्तपतीची तयारी झाली आहे, सप्तपती तयारी झाली बघा. आता गुरुजी पण आलेले. आम्ही याची बहीण, काकूची मुलगी, काका माझी आजी जी आहे कोण पुढे पुढे. चल मी नेते. शिव हाय हाय हाय. पाणी पाणी प्यायचे तुला. हा हे बघा, हे फोटोशूट करताय आता. मग दीदी नाचणार आहे का. सगळेच नाचणार म्हणून 3 वाजता आपल्याला. हो का, 9 वाजेपर्यंत चालू. बस एकदम भारी दिसते. वहिनीचं फोटोशूट चालू आहे, बघू शकता फोटोग्राफर सुद्धा आलेले, चालू आहे फोटोशूट इकडे गार्डन मध्ये. इकडे बघा सप्तपदी होणार आहे या मराठा मंदिर मध्ये. भैया कसं वाटतं तुम्हाला सुशीलाचे लग्न होत आहे. आता संध्याकाळी आपल्याला वरात काढायची बरं का, 6 वाजता 5 वाजता तरी. कारण की उन्हात कसं वाटतंय तुला. कारण उन्हात जास्त कोणी नाचणार नाही म्हणून आपण थोडं 5-6 ला काढू. यांचं उद्या एक साईडला आपलं एक साईडला. कसं वाटतंय हा विचारू ना. मग भैया प्रशांत भैया कसं वाटतंय तुम्हाला की सुशीलाचं लग्न होत आहे. मस्त वाटतं. पती करून आलोय दादाजी आता ड्रेस चेंज करायला. तर आता ड्रेस चेंज करतो आणि मग भेटू आपण. रेडी सुद्धा झालेलो आहे. आता चाललो आहे आम्ही वरात काढायला. तर सगळे गेलेले आता आम्ही चाललो आहे. तर आपण भेटू तिकडं.
नाचू लागले बघा. ओम भाषण दर्शन विनायकम एकादशम गणपति द्वादश गजाननम द्वादश विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धनम पुत्रार्थी लभते पुत्र मोक्षार्थी लभते गतिम संवत्सरं सिद्धिग्रहवदगात संशयम अष्टभ्यो ब्राह्मण वश्चरिकद्वाय समर्पयत तत्सविद्या भविष्य सर्वाकायस्तु प्रसादतः इति श्री नारद पुराणे संकटनाशन नाम स्तोत्र संपूर्णम. आता नवग्रह पूजा. ओम जपा कुसुम संकाशम काश्यपेय महादुतीम तमोर जेवणामधून बाहेर काढा हात मिळवायचा का भैया? काय भूक लागली? भूक मग भूक ना. अरे ते लॉक काढलेलं आहे का? दादाचं लग्न झालं आणि नंतर आम्ही खूप उशिरा आलो होतो. 2 वाजले होते आम्हाला रात्री. मी ब्लॉग इथंच एंड करतो. भेटो पुढच्या ब्लॉगमध्ये.